ऐका, इथे 100% जॉब गॅरंटी आहे, अप्लाय फास्ट, अशा ॲड आपल्याला रेग्युलर येतात, इंस्टाग्राम असू द्या किंवा यूट्यूब असू द्या. भाऊ, एक प्रश्न विचारतो, जॉब गॅरंटी देण्याचा अधिकार इन्स्टिट्यूटला आहे, एखाद्या कन्सल्टन्सीला आहे की एखाद्या कंपनीला आहे? नाही. जॉब गॅरंटी काय आहे, जॉब गॅरंटी आपण काय मागतो, जॉब गॅरंटीचा आज 100% जॉब गॅरंटी तुम्ही बोलताना त्या गोष्टीवरती आज इन डिटेल मी व्हिडिओमध्ये ह्या सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, एंडपर्यंत व्हिडिओ बघा. जे फ्रेशर लोक असतील, जॉबसाठी बघताय, जे एक्सपिरियन्स लोक आहे, जे जॉब स्विचसाठी करताय, त्यांच्यासाठी पण मी आज इन डिटेलमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे IT जॉबसाठी आणि त्या रिलेटेड काही गोष्टी असतील त्यासाठी. सो लेट्स स्टार्ट. आपण काय करतो ना, कुठला क्लास, कुठले ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कुठले कन्सल्टन्सी जे आपल्याला जॉईन करायचं आहे, क्लासेस जॉईन करायचे असतील जॉबसाठी, तर आपला फर्स्ट क्वेश्चन असतो, सर 100% प्लेसमेंट आहे का? जॉबची काय गॅरंटी? का? कारण आपलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, घरून प्रेशर आहे, आपले मित्र जॉबला लागत आहे, गॅप पडायला नको आणि आपल्याला जॉब ॲज सून ॲज पॉसिबल पाहिजे. आणि आपण कसं असतं ना, आपण कुठं पैसे देतो, जिथे आपल्याला थोडी सिक्युरिटी वाटते की अरे हां, मला जॉबची गॅरंटी मला त्यांनी दिलेली आहे, मग मी त्यांच्याकडे पैसे देतो. विदाऊट, बघा तुम्ही विचार करा, जे जॉबची गॅरंटी बोलताना त्यांच्याकडेच आपण पैसे देतो. का? कारण आपल्याला थोडंसं सिक्युअर वाटतं. अरे हां, आपण इथे क्लास जॉईन करतोय, भलेही मला स्किल नाही आलं चालेल, पण मला ते जॉबची त्यांनी गॅरंटी दिलेली आहे आणि तेव्हाच आपण पैसे काय करतो, त्यांना देतो. विचार करा आणि मला मग इथेच इन्स्टिट्यूटवाले असतील किंवा क्लासेसवाले असतील किंवा ट्रेनिंग सेंटरवाले असतील, ते काय करता, हाच पॉईंट घेता. हा पॉईंट घेऊन काय करता, तुमचा रिझ्यूम फॉलोअर करता, जे कन्सल्टन्सी असतात त्यांना देता, एखादा मास इंटरव्ह्यू अरेंज करता, कुठली छोटी मोठी कंपनी किंवा कन्सल्टन्सीमध्ये इंटरव्ह्यू अरेंज करता. तुम्हाला काहीतरी तुम्ही स्ट्रॉंग नाही आहेत असं ते जज करता, मल्टिपल इंटरव्ह्यूज, कुठं वॉक इन ड्राईव्ह असला तुम्हाला तिकडे पाठवता. ही जी गॅरंटी आहे ना, ही जॉबची गॅरंटी नसते, ही फक्त इंटरव्ह्यूची गॅरंटी असते. तुम्ही बघा, तुम्ही मॅक्झिमम लोक फक्त इंटरव्ह्यूला देता आणि सांगता की तुम्ही स्ट्रॉंग नाही आहेत, आम्ही काय करणार, आम्ही तुम्हाला 3 ते 4 इंटरव्ह्यूचे कॉल दिले आणि आमची पॉलिसी आहे की आम्ही दर कॅन्डिडेटला 4च इंटरव्ह्यू देतो, बाकीच्यांना आम्हाला चान्स द्यायचा असतो. बघा, खरं की नाही सांगा. आणि जर तुम्हाला खरंच कोणी 100% जॉब गॅरंटी बोललं आणि आम्ही तुम्हाला जॉब लावून देतो म्हणलं का, मला रिटर्नमध्ये पाहिजे, मला रिफंड पॉलिसी आहे का, मला जॉब नाही भेटला तर मला तुम्ही रिफंड देणार का, त्यानंतर मला नेमकं तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये किती स्टुडंट प्लेस झाले आहेत, तुमची सॅलरी रेंज काय आहे, तुम्ही बॉन्ड साईन करायला सांगता का, असे जे पॉईंट्स आहेत ना, हे पॉईंट्स तुम्हाला विचारले पाहिजे. तुम्ही त्या कन्सल्टन्सीला म्हणा किंवा ट्रेनिंग सेंटर म्हणा, असे पॉईंट्स तुम्ही विचारले पाहिजे. त्यामध्ये पण ते काही काही कंडिशन लावता की तुमची 80% अटेंडन्स आहे का, त्यानंतर इंटरनल एक्झाम तुम्ही पास केली आहे का, त्यानंतर स्पेसिफिक सिटीमध्ये तुम्हाला जॉबच पाहिजे का, त्यानंतर पॅकेज तुमचं काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना, तर ह्या सगळ्या गोष्टीला गॅरंटी नाही म्हणत आपण, ह्या सगळ्या गोष्टीला म्हणतो आपण कंडिशन ठेवले जातं तुमच्यासमोर. मग ही जॉब गॅरंटी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. ह्या गोष्टी आपण आधी चेक करत नाही, आपण एकच करतो, मला तुम्ही जॉब देणार आहे का, मी तुम्हाला पैसे देतो आणि आपली तुमची जी काही फीज असेल ती मला सांगा आणि बस, दॅट्स इट. पण ह्या गोष्टी आपण कधीच व्हेरीफाय करत नाही. खरं सांगू का, IT जर जॉब करायचा असेल ना, तर कुठली कन्सल्टन्सी, कुठला क्लास किंवा काय, हे तुम्हाला फक्त एक डायरेक्शन देण्यासाठी आहे, तुमचं स्किल बिल्ड करण्यासाठी आहे. काही ज्यांना नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत येणार, तुम्हाला शिकवणार, पण ते जॉब नाही लावून देणार. कंपनीला प्रॅक्टिकलमध्ये काय पाहिजे माहिती आहे का, तुमचं स्किल, तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुमचं प्रॉब्लेम सॉल्विंगचं तुमचं टॅलेंट, तुम्ही व्यवस्थित कम्युनिकेट करू शकता का, व्यवस्थित इंटरव्ह्यू जे काही तुम्हाला टास्क दिला आहे तो डिलिव्हर करू शकता का, प्रॅक्टिकल नॉलेज आहे का, प्रोजेक्टवरती काम करू शकता का, टीमबरोबर काम करू शकता का. या गोष्टीमध्ये स्किल म्हणा ह्याला, तेव्हा प्रॅक्टिकल नॉलेज म्हणा, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कंपनीला कुठल्या क्लासेस किंवा काय त्याचं नावाचं काही घेणं नाही, तुमच्यामध्ये स्किल आहे का, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. क्लासेस तुम्हाला फक्त एक डायरेक्शन देईल, पण तुमचं स्किल तुम्ही स्वतः प्लेस होऊ शकता, ना की एखाद्या क्लासेसच्या जीवावरती किंवा काय. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला अंडरस्टँड करायला हवी. मग तुम्ही म्हणा की आता 100% जॉब गॅरंटी, हे ते सगळं ऐकून मग आम्ही काय करावं, मग तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी, तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. कुठल्याही क्लासेसमध्ये म्हणा किंवा एखाद्या ट्रेनिंग सेंटरमध्ये गेल्यानंतर त्यांना फक्त विचारा, मला प्रॅक्टिकल प्रोजेक्टवरती काम करायला भेटेल, मी जॉब रेडी होईल, मला इंटरव्ह्यू प्रिपरेशन तुम्ही करून घेणार, मला रिझ्यूमसाठी गायडन्स हवं आहे, मला जॉब सर्चसाठी गायडन्स आहे, मला इंटरव्ह्यूमध्ये बसल्यानंतर मला क्वेश्चन आन्सर कसे टॅकल करू, एखादे क्वेश्चन नाही आलं किंवा काय आलं, प्रोजेक्ट एक्सप्लेन कसा करू, मला जॉब रेडी तुम्ही बनवू शकता का, कुठलीही गॅरंटी मागू नका, हा गायडन्स तुमच्याकडून मला भेटेल का, हे फक्त एक त्यांना असं नाही म्हणा की तुम्ही श्युअरिटी द्या म्हणा, फक्त बस गॅरंटी देऊ नका, नका, ही श्युअरिटी द्या आणि मला तुम्ही जॉब रेडी करा, मी माझ्या पद्धतीने मी जॉब घेतो. लक्षात ठेवा, करिअरमध्ये एकच गॅरंटी आहे, जी तुमची मेहनत.
तुम्ही मेहनत घेतली ना, आज नाही तुम्हाला जॉब भेटणार, पण आज ना उद्या तुम्हाला 101% जॉब भेटेल. तो पण चांगल्या पॅकेजवरती. जेवढा गॅप पडला आहे ना, त्यापैकी तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्हाला चांगलं पॅकेज भेटेल. पण तुमची मेहनत, तुमचं हार्डवर्क सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो लास्टला एवढं सांगेल, शॉर्टकटपासून दूर राहा, मार्केटिंगपासून व्यवस्थित हे करा आणि तुमच्या स्किलवरती फोकस करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा आणि येस, मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा की तुमच्याबरोबर असं काही झालं असेल तर. सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.